ताई, काय सांगणार आज जरांगे पाटलांच्या लढ्याला यश आलेलं आहे? काय तुमची भावना आहे? काय पहिली प्रतिक्रिया असणार आहे? 5.5 महिने झालं ते घरी आलेले नाहीत. आज तरी असं वाटतं ते नक्कीच आता घरी येतील. आणि सर्व म्हणजे अगोदर असं सांगेन की ज्या कुटुंबाच्या व्यक्तीने बलिदान दिलं सगळ्यात अगोदर ह्या आरक्षणाचा मोठा वाटा म्हणजे त्यांचाच आहे. तुम्ही वारंवार भाऊक झाले होता जेव्हा पण तुम्ही मीडियाशी बोलायचं, तुम्हाला अश्रू व्हायचे. आजची तुमची नेमकी भावना काय? तुम्ही आनंदी दिसता. हो, आज खूप आनंद वाटतो की आज न्याय मिळाला आणि सगळ्या समाजालाही न्याय मिळाला. त्यासाठी खूप आनंद वाटतो, शब्द नाही तितका आनंद झाला. जरांगे पाटलांशी काही संपर्क झालाय का? ते परत घरी कधी येणार आहेत? अंतरवालीत कधी येणार आहेत ते? नाही, आतापर्यंत नाही झाला. आणखीन टीव्हीवरच पाहते. बरं, काय भावना आहे तुमची? आज नेमकी तुम्ही काय केलेलं आहे? आज आणखीन सध्या काहीच नाही केलं. ते घरी येतील त्याच वेळेस. ताई, तुम्ही किंवा तुमच्या मुलांना, मुलीनं किंवा वडिलांना म्हणजे तुमच्या सासरेबाने त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केलाय का? नाही केला. ते जातानाच सांगून गेलेले होते की आलो तर तुमचा, गेलो तर समाजाचा. तर आंदोलनाच्या काळात कधीच आम्ही त्यांना फोनही लावित नाही आणि त्रास कसलाच देत नाही. नाही ताई, तुम्ही मला एक सांगा, ज्यावेळेस ते मुंबई वारीला निघाले होते त्यावेळेस तुम्ही आणि तुमचं संपूर्ण कुटुंब भावनिक झालं होतं. तो क्षण आणि ह्या क्षणामध्ये काय फरक किंवा त्या संदर्भात काय सांगाल? तो क्षण एक दुःखाचा होता, कारण इथंच जर सरकारने आरक्षण दिलं असतं तर त्यांना तितकं लांब जाण्याची गरज पडली नसती. आणि आज इतकी खुशी झाली की गगनात मारणार नाही. नाही, प्रत्येक पुरुषाच्या सफलतेमागे महिलाचा हातभार असतो असं म्हणतात. तुमचा नेमका जरांगे पाटलांच्या या कार्यामध्ये कसा हातभार होता? नाही, जितकं होईन तितकं मी त्यांना साथ देते आणि ह्या पुढेही देणार. म्हणजे तुम्ही पत्नी म्हणून फक्त मागे राहिलं, पाटील जे करत पाटलाचे हे राहिलं, तुमचा सपोर्ट राहिला, मौन व्रत धारण करून सपोर्ट राहिला, त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? कारण तुमची ही सहनशीलता कुठून आली? समाजाचं दुःख जाणत होतं ना, आणि कितीतरी लोक त्यांना घरी येऊन सांगायचे फी वाढते असं, म्हणजे बरेच लोक त्यांना घरी येऊन सांगायचे. ते शब्द माझ्या काना पडायचे. तर मला सुद्धा वाटायचं की नक्कीच समाजाला न्याय मिळाला पाहिजे. आज आनंदीत आहात तुम्ही? हो, खूप सारा आनंद झाला. मोठं काम केलं. खात्री वाटली होती का? हा खात्री वाटली होती का? हा, खात्री होती ना. शपथ वाहिली होती ना त्यांनी. त्याने आनंद केला साऱ्या दुनियेत. शेपटीला जातील असं तुम्हाला म्हणायचं, त्याची खात्री होती? हा, खात्री होती आम्हाला. बाबा, तुम्ही मला एक सांगा, ते नोंदीसाठी तुम्ही गेले होते ते खरं काय? कारण पाटलाने काही सांगितलं नव्हतं आणि तुम्ही गेले होते का तुम्हाला कोणी नेलं होतं? मीच मनाने गेलतो. ते बाल ते माणसं म्हणले चला, गेलो तिथं, पाहिले सापडी नव्हतं. सापडली नोंद. आणि बाबा, तुमच्या लेकरानं म्हणजे म्हणून शपथ वाहिली होती की जोपर्यंत समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी कुणबी नोंदीचा लाभ घेणार नाही. तुम्हाला काय वाटतं? आता घेते ना, सगळेच घेते ना, आम्ही घेऊ. आनंदीत आहात बाबा आज? हा आनंदीत आहात तुम्ही आज? हा, आनंद झाला ना, जनतेला झाला म्हणजे आम्हाला झाला. बरं, जरांगे पाटलांशी काही संपर्क झालाय का? कधी येणार आहे ते परत घरी? कधीच नाही, म्हणलेच नाही. अजून येऊच तर समजा ते येतील त्यांच्या हिशोबाने. येतील त्या तुम्ही लेकाला बोललेत का बाबा काही? नाही, काहीच नाही म्हणलं. त्यांचा सत्कार करू ना आम्ही, मग इथं मोठा सत्कार होईल. शिवराज, काय सांगशील? आज वडिलांच्या लढ्याला यश आलेलं आहे. काय तुझी पहिली भावना आहे? पहिले सर्वप्रथम मराठा समाजाचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. पण त्यांना त्यांच्या लढ्याला आज यश आलं आहे, कारण हा लढा पूर्ण समाजाचा होता, ना की एकट्या माणसाचा किंवा एका व्यक्तीचा. हा पूर्ण समाजाचा लढा आहे, त्याला आज यश मिळालं. तुझ्या कानावर जेव्हा पहिली बातमी पळाली तेव्हा तुझी नेमकी भावना काय होती? काय वाटत होती? त्यावेळेस मी खूप आनंदी झालो होतो की मला कळलं समाजाला आरक्षण मिळालं. त्यावेळेस आम्ही खूप आनंदी होतो. तेव्हापासूनच आम्ही उत्सव सुरू केला. वारंवार तुम्ही भाऊक झाले होते. आज नेमकं काय वाटतंय? काय भावना आहे? जरांगे पाटील पुन्हा अंतर्वालीत कधी येणार आहेत? काही संपर्क झालाय का? भाऊक होण्याचं कारण फक्त सरकारच होतं, कारण सरकार नुसता वेळ काढूपणा करत होतं, कधीही त्यांची ठोस भूमिका दाखवत नव्हतं. पण आज दाखवल्यामुळे सरकारचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा बी देतो की आमच्या लढ्याला तुम्ही यश मिळवून द्या.